वेगवेगळ्या पद्धतीने चिकन कढी तर तुम्ही खूप खाल्ली असेल, पण अशा पद्धतीने केरला स्टाईल चिकन स्ट्यू करून बघा, खूप छान लागते आणि खाऊनसुद्धा बघा। आता मी भिड्याची कढई घेतली, त्याच्यामध्ये छोटे चम्मच मी ऑइल घेतले आहे, 2 चम्मच। त्याच्यानंतर अख्खे गरम मसाले जे आपल्याला हवे ते मी हे घेतले आहे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, इलायची, त्याच्यानंतर कढीपत्ता, केरला स्टाईलसारखा कढीपत्तासुद्धा ॲड केला आहे। त्याला छान असं हलकंसं ब्राऊन करून घेतलं आहे। त्याच्यानंतर मी ऑनियन ॲड केले आहे, 2 ह्या साईजमध्ये ह्या पद्धतीने कापून घेतले आहे। आपल्याला हवे आपण कोणत्याही पद्धतीने कापून घेऊ शकतो। त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे मी, छान असे त्याला सुद्धा हाय फ्लेममध्ये मी परतून घेत आहे आणि 2 बटाटे ॲड करत आहे। बटाट्याला पण छान असं मिश्रण परतून घेत आहे आणि वाफूनसुद्धा घेत आहे, जेणेकरून बटाटा शिजेल थोडासा। आणि बघू शकता बटाटा आणि ऑनियनचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे, ब्राऊन झाला आहे। आता आपण ह्याच्यात भाज्या ॲड करूया। मी गाजर आणि बीन्स घेतली आहे, आपल्याला हवी ती कोणतीही भाजी आपण ॲड करू शकतो। आणि चिकन छान असं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी 4 छोटी साईजमध्ये हिरवी मिरची घेतली आहे कापून, आणि पाणी ॲड करून शिजून घेणार आहे मी सर्व मिश्रण, जेणेकरून चिकनचं सूप निघेल, चिकन स्ट्यू निघेल चिकनमधून आणि सगळ्या भाज्यांना व्यवस्थितपणे चिकनचा टेस्ट येईल। आणि चिकन भाज्या वगैरे व्यवस्थित शिजण्यासाठी ॲड केलं आहे चवीपुरते मीठ, काळी मिरी पावडर, आणि ह्याच्यामध्ये मी ॲड केला आहे किचन किंग मसाला। कोणत्याही चिकनच्या ग्रेव्हीमध्ये किचन किंग मसाला ॲड केला की खूप छान टेस्ट येते। हे बघू शकता किचन किंग मसाला ॲड केला आहे। छान असून सर्व मिश्रण एकजीव करून मस्तपैकी मिक्स करून घेत आहे। आणि चुटकीभर मी आता साखर ॲड करत आहे, साखर खूप छान टेस्ट येतो त्याने। आणि वाफून घेत आहे परत एकदा 2-3 वेळा असं 5-10 मिनटं आपल्याला भाज्या वाफून घ्यायच्या आहेत। आपलं चिकन स्ट्यू वाफून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं वाफून झालं। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कोकोनट मिल्क। कोकोनटचं दूध काढलं होतं ना, ते कोकोनट मिल्क। केरला स्टाईल म्हटलं की कोकोनट आणि कढीपत्ता हे तर ग्रेव्हीमध्ये आलंच पाहिजे। करून खा, खूप छान टेस्टी लागते ही रेसिपी। माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि बटाटासुद्धा आपला शिजला आहे।